एकच नंबर शिजला मासा बघा. हे कोळशावर ठेवल्यामुळे ना होपफुली ही ट्रिक काम करेल. गेले 2 दिवस मी हे ट्राय करतोय, म्हणजे क्लोजअप शॉट्स घेण्याचे. किती मरळते बरोबर, कसं खेकडा पकडते, कुडगळ कसं पकडते. लाईव्ह तुम्हाला मला ते दाखवायचं होतं, पण मरळी जवळ येत आहेत आणि मी कॅमेरा लावला होता ना, कॅमेऱ्याच्या जवळ मी पास थांबतोय, तर त्याचा प्रेझन्स त्यांना जाणवतोय आणि त्यामुळे ते पळून जात आहेत. कॅमेरा इथे सोडून आपल्याला जाता येत नाही, कारण की एवढी महाग गोष्ट आपण इथे सोडू शकत नाही आहे. आणि कॅमेरा कंटिन्यूसुद्धा आपण ऑन ठेवू शकत नाही आहे. काय आहे की एक तर ओव्हरहीट होऊन तो बंद होऊ शकतो ओव्हरहीट होऊन बंद होतो. जास्त वेळ रेकॉर्डिंग सुरू झाली तर मेमरी कार्ड फुल होऊन नेमकं ज्यावेळेस आपल्याला कॅमेरा ऑन पाहिजे ना, त्यावेळेस मेमरी फुल होऊ शकते. त्यामुळे आपल्याला कॅमेरा जवळच थांबावं लागेल. जशी मरळ जवळ येईल तेव्हा आपल्याला बटन दाबून तो कॅमेरा चालू करावा लागेल. जर तो शॉट आपल्याला मिळाला ना, म्हणजे एकदम स्लो मोशनमध्ये 100 FPS तो शॉट मी शूट करायचा प्रयत्न करतो आहे, कारण की सोनी ZV-10मध्ये 100 FPSच आहे. त्याच्यापेक्षाही स्लो मोशन असतं तर ते सुद्धा मी केलं असतं. तर त्या स्लो मोशनमध्ये शॉट जर मिळाला ना, काय भन्नाट शॉट मिळेल आपल्याला. 2 दिवस झाले, म्हणजे दिवसा मी शूट करायचा प्रयत्न करतो आहे. रात्री तर शूट होणार नाही, लाईट असेल तर मरळ तशी जवळ येणार नाही. आणि संध्याकाळी काय की 5 नंतर तेवढं खास शूट होत नाही, म्हणजे उजेड कमी व्हायला लागतो आणि पाण्यात क्लॅरिटी ना एकदम खराब दिसते. काल संध्याकाळी काही मरळी आल्या होत्या, पण त्यांनी काही गळ जो आहे तो पकडला नाही, म्हणजे खेकड्याला काही पकडलं नाही. तर आज 3रा दिवस आहे. तर आता आपण काय करूया की एक नवीन स्ट्रॅटेजी वापरूया, आपल्याला स्वतःला केमोफ्लेज करूया. इकडे काही ते सागाची पानं होती, मोठी मोठी पानं होती, तर त्याचं आपल्याला काही केमोफ्लेज करता येतं का ते बघूया. होपफुली ही ट्रिक काम करेल. दगड पाडला. हाय.
फायनली फर्स्ट सक्सेस. सेटअप आज थोडंसं बदललं आहे. डायवाचा रॉड आहे, सफारी, ज्युपिटर सफारी. रील पण डायवाचीच आहे, रिव्ह रोस काय वाचता येत नाही स्पेलिंग. RR LT4000 सिरीजची आहे, RR LT4000 CXH. खूपच मस्त वर्जन आहे, एकदम लवचिक आहे. म्हणजे याच्याने मी खेळलो आहे 2-3 दिवस, खूपच भारी फील येतो आहे. मशीन पण इतकी स्मूथ आहे ना, जबरदस्त फील आणि लुक मला फार आवडला याचा. लाईट वेट आहे एकदम. आज वापरणारे सेटअपपैकी जेवढे सगळे टॅकल्स आहे ना, म्हणजे ही फिशिंग लाईनसुद्धा ही फिशाहॉलिकची आहे. ही पण तुम्हाला गॅलेक्सी टॅकल शॉपमध्ये मिळून जाईल, ओरिजिनलवाली. यात डुप्लिकेट पण येत आहेत म्हणताय. 12X लाईन आहे. इथे स्पिनर खेळून बघूया आपण. कोमोडोचं स्पिनर आहे, याचं कवर मी काढलं. हे सुद्धा तुम्हाला गॅलेक्सी टॅकल शॉपमध्ये मिळेल. म्हणजे आज दिसणारे सगळे जे टॅकल्स आहे ना, तुम्हाला गॅलेक्सी टॅकल शॉपमध्ये मिळून जाईल. अरे अरे अरे, मोठी आहे का काय? नको. वा, चांगल्या साईजची मिळाली मरळ. उचलू का डायरेक्ट? वा, डेडलिफ्ट बघायचा, जबरदस्त. मी म्हटलं दगडामध्येच अडकलं की काय. म्हणजे इकडे ना स्पिनरवर जास्त खेळ होतोय. इकडे काय, ह्या माशांना खेकडी मिळत नाही ना, त्यामुळे माशांवर अटॅक करतात. आणि स्पिनर जे आहे ते माशांसारखंच दिसतं, त्यामुळे स्पिनरवर लवकर अटॅक करतात. अरे अरे अरे, हे वरतून लहान वाटत होती, पण आहे बऱ्यापैकी आहे. तसंही आपल्यासाठी माशाच्या साईजपेक्षा मासे पकडणं जास्त इम्पॉर्टंट आहे, एन्जॉय करणं जास्त इम्पॉर्टंट आहे. की मस्त पकडलं स्पिनरीने. मला वाटतं आता लवकरात लवकर मला प्लायर घ्यायला हवं. स्टार्टिंगला असंच वाटतं दगडात अडकलं की काय. दुसरं कॅच आजचं, म्हणजे आपली डिनरची जी सोय ती झाली आज. कोमोडो स्पिनरची कमाल आहे. हा जो स्पॉट आहे ना, हा जरा चांगला वाटतोय. इथे जेव्हा पाणी वरती असेल ना, तर ह्या झाडींमध्ये मरळ लपत असेल. पण आता पाणी कमी होत आहे, जर त्यांनी जागा नसेल सोडली, एखादे मरळ असेल तर ती आपल्याला मिळू शकते इथे. अरे अरे अरे, डायरेक्ट बाहेरच. ॲक्च्युली फिशिंग स्पॉट इतका चांगला नाही की इकडे फिशिंग केल्याशिवाय राहवलं नाही मला. बराच वेळ मी इकडे फिशिंगला टाईमपास केला. त्यामुळे काय झालं की आपल्याला कुकिंगला उशीर झाला आणि थोडासा अंधार झाला. थोडासा नाही, भरपूर अंधार झाला. पण लोकेशन बघा, नजारे बघा, काय सुंदर नजारे. म्हणजे इकडे मी जेव्हा पोहोचलो ना, तर फिशिंग स्पॉट तर इतका भारी आहे, तो तर आहेच. पण इकडचा जो सनसेट आणि ह्या सगळ्या गोष्टी होत्या ना, इतक्या भारी होत्या ना की कुकिंगला जास्त म्हणजे लक्ष गेलं नाही माझं, आणि हे सगळं एन्जॉय करत बसलो मी. तर आता फटाफट कुकिंग करूया. मस्तपैकी फिशिंगसुद्धा केली आपण. फायनली विस्तो पेटला मस्तपैकी. हे वाटण आहे, रेडीमेड वाटण आहे. याच्यामध्ये कांदा, लसूण, आलं हे सगळं मिक्स असतं. खोबरं सगळं भाजलेलं वगैरे असतं. तर याच्यामध्ये जरासा आपला मॅरिनेशनचा मसाला घालूया. वारं जरा सुटलं आहे, जास्त नाही, थोडासाच आहे. याच्यामध्ये कांदा, खोबरं हे सगळं भाजलेलं जास्त, ते हे आपलं कोथिंबीर आहे, याच्यामध्ये आलं लसूणसुद्धा आहे. तर या सगळ्यांचं वाटण बनवलं आहे. मीठ घालूया जरासं. लिंबू, एक अर्धा लिंबू घालूया, लिंबूचा रस. हे मी याच्यामध्ये यासाठी करतोय की आपल्याकडे आज भांडं नाही आहे. मॅरिनेशनसाठी तेल घालूया. ओके, मस्तपैकी हे वाटण जे हे मिक्स झालं. आता हे तुम्हाला दाखवता येईल का नाही माहिती नाही. आता हे मास्यावर लावूया. पोटामध्ये पण घाला मसाला. तर अशा प्रकारे मस्तपैकी मरळ बघा कशी कसा याला मसाला लावला आहे. थोड्या वेळ मॅरिनेट होऊन देऊया. असं 2-3 वेळा आपल्याला याला ना फॉईल पेपरमध्ये रॅप करायचं आहे, कारण की फॉईल पेपर जरा पातळ आहे मला असं वाटतंय. तर अशा प्रकारे आपण 3 लेअरमध्ये
माश्याला रॅप केलं आहे. हे बघा अशा प्रकारे याला रॅप करून घेतलं आपण. मरळ पुरता येईल एवढा खड्डा खंदूया. बघा अशा प्रकारे मस्तपैकी खड्डा खणला आहे. मी नाही खणला, प्रणवनीच खणला पूर्ण खड्डा. बापरे कोळशाला ऊब किती आहे. कोळशाचा एक लेअर आहे ना आपल्याला खाली द्यायचा आहे आणि एक लेअर जी आहे ना ती वरती द्यायची आहे. जेव्हा तुमच्याकडे भांडे वगैरे काही नसेल ना त्यावेळेस तुम्ही ही टेक्निक वापरू शकताय कुकिंगची. मातीने पुरून द्यायचं आहे फटाफट. फटाफट करा हे काम. काय होईल, हीट एस्केप नाही व्हायला पाहिजे. जेवढी हीट एस्केप होईल ना तेवढा मासा शिजायचे चान्सेस कमी आहे. मेन पर्पज काय आहे की हीट एस्केप नाही व्हायला पाहिजे, बस तेवढंच. ऑलमोस्ट 1.5 तासाच्या वरती झालाय आणि मस्तपैकी इकडे आम्ही विस्तो वगैरे पेटवला. भरपूर थंडी वाजत होती तर ह्या विस्तोमुळे बराच आराम पण मिळाला आणि आपल्या व्हिडिओला स्पेशल इफेक्ट सुद्धा मिळाला. तर आता फटाफट हे सगळं काढूया आणि बघूया आपला मासा झालाय का नाही. हे बघा एक खूपच चांगली गोष्ट झाली आहे. इकडे म्हणजे धरणावर गश्त मारायला म्हणजे नाईट ड्युटी करतात. इकडे बघा अशोक भाऊ आहेत, अनिल आहे आणि शदाब आहे बघा. तर हे सगळे गश्तवर आले होते आणि आपलं इकडे जी हालचाल होती विस्त वगैरे पेटवला होता तर त्यांना काहीतरी संशयित वाटलं. इकडे आले आणि त्यांनी पुष्टी केली की आपण काही चुकीचं काम करत नाही, कुकिंग वगैरे करतो. तर त्यांना मी थांबून घेतलं आपला मासा टेस्ट करण्यासाठी. प्रणव सुद्धा आपल्यासोबत. आता हे सगळे मिळून मासे वगैरे टेस्ट करतील. याला थोडंसं कोळशावरच ठेवलं आहे म्हणजे गरम राहील, कारण की इकडं वारं जेवढं सुरू आहे ना गार वारं त्याच्याने मासा लगेच गार होतोय. हे आपले 3 लेअर आपण लावले होते फॉईल पेपरचे, तेच आपलं प्लेटचं काम करतील. एकच नंबर शिजला मासा बघा. हे कोळशावर ठेवल्यामुळे ना मस्त वाफ निघते त्याची, गार नाही पडत आहे. हे बघा किती मस्त शिजलाय माशाचा पीस. अप्रतिम झाला, मस्त शिजलाय मासा एकदम चांगला शिजलाय. मीठ वगैरे काय मीठ वगैरे एकदम छान पैकी आहे सगळं आहे ना. हो. नाही जे खरं वाटतं तसं सांगा. नाही छान आहे. मीठ कमी असेल तर कमी सांगा, व्यवस्थित नसेल लागत तर व्यवस्थित सांगा. काय ऍड करायचं असेल त्यात ते पण सांगा म्हणजे आम्हाला त्याला इम्प्रूव्ह करता येईल. नाही अप्रतिम झालाय. शिजलाय ना मासा. मासा पण शिजलाय, खूप टेस्ट पण चांगला आहे, एकदम मस्त झालाय. एकदा तुम्ही पण टेस्ट करून पहा. अनिल आहेत बघा. छान छान. थोडं आळणी वाटतंय मला पण. आणि वाटतं काय टाकायला लागत होतं. मीठ टाकावं लागेल थोडं. मीठ. अच्छा अच्छा. मीठ थोडं कमी मध्येच परवडतं ऍक्च्युली. हा, नाही का आपण म्हणजे प्रत्येकाची खाण्याची. जास्त झालं की मग आपल्याला काढता येणार नाही. हा बरोबर आहे, बरोबर. एक नंबर शिजलाय सर आणि चव पण खूप अप्रतिम आहे. नक्की. नक्की. अनिल गस्टला म्हणजे एवढ्या रात्री असं फेरीला नाईट शिफ्ट मध्ये का बरं, काय काय इकडे भानगडी वगैरे होतात काय. हो इकडे चोरी बिरी होती रात्रीची. चोरी म्हणजे कसली एक्झॅक्ट. झिंगा झिंगा मछली पण चोरतात, जाळे वगैरे टाकून, चोरीची गळ वगैरे टाकून. घर पे मच्छी बनता है शदा. बनता है कौन बनाता है. घर पे. हाँ नहीं अम्मी बनाती है. हाँ। अच्छा अच्छा. तो आपके यहाँ कैसे तीखा खाते हैं या ज़्यादा या ऐसा मीडियम. नहीं मीडियम में खाते हैं. कुछ कम ज़्यादा कुछ डालना चाहिए था इसमें और हमने. नहीं एकदम फिट है. फिट आहे. फायनली माझी पण वेळ झाली टेस्ट करायची, पण मी जास्त काही रिव्ह्यू देणार नाही. जो रिव्ह्यू द्यायचा होता ते ह्या सगळ्यांनी दिला आहे ऑलरेडी रिव्ह्यू. तर आता मी मस्तपैकी टेस्ट करतो. होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आणि जर तुम्ही ऑलरेडी सबस्क्राईब असाल तर प्लीज लाईक केल्याशिवाय जाऊ नका. थँक्स अ लॉट. प्रणव जेव्हा खड्डा खणत होता ना तेव्हा मला एक सिरियस इन्सिडेंट आठवला. जेव्हा मी असं शूटला चाललो होतो नदी किनारे चाललो होतो तर आपला एक सबस्क्रायबर शेतामध्ये काम करत होता, खड्डा खणत होता, मोठा खड्डा खणत होता तो. तर मी त्याच्याजवळ गेलो आणि त्यांनी खड्डा खणायचं थांबून दिलं. मी त्याच्याजवळ गेलो आणि त्याला विचारलं, अरे बाबा का खड्डा खणायचं का थांबवलं तू. तर तो गाणं म्हणायला लागला. तर कोणतं गाणं माहिती आहे का तुम्हाला. छोड़ दी खुदाई मैंने तेरे लिए. फारच फालतू जोक होता, अनसबस्क्राईब करू नका. सध्या कुठे ते चांगले. सदा मछली खाते ना. गुटखा खाए. गुटखा खाए. कहती है दुनिया मैं हूँ बावरिया, खुद से गई मैं खुद से गई मैं भागकर तुझको. आउच. धत तेरी की रॉड टूट गई क्या.